वाशिम जिल्ह्यात मुसळधार पावसाचा फटका शेती पिकांना बसलाय। मालेगावात खरीपाच्या काढणीला आलेल्या सोयाबीन आणि कपाशी, तूर, भाजीपाल्याचं मोठं नुकसान झालं। त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत। नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे। नाशिकच्या निफाडमध्ये कांदा घेऊन जाणारा ट्रॅक्टर पलटी झाला। नाशिक संभाजीनगर मार्गावर मोठे खड्डे पडल्यामुळे हा ट्रॅक्टर पलटी झालाय। त्यामध्ये शेतकरी तुकाराम जाधव यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं। त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे। पवन मावळमध्ये चांगला पाऊस होतोय, त्यामुळे दारूबरे इथं भात पीक जोमात आलेलं आहे। शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे। या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचं भात पिकामधलं रातड गवत काढून टाकायचं काम सुरू आहे। जळगावात कापूस आणि सोयाबीन पिकांसाठी अर्थसहाय्य योजना जाहीर करण्यात आली आहे। त्यासाठी अजूनही 80 ते 85 हजार शेतकऱ्यांची ई-केवायसी झालेली नाहीये। तरी देखील शेतकऱ्यांनी तत्काळ ई-केवायसी करावी असं आवाहन कृषी विभागानं केलंय। जळगावच्या बोदवड तालुक्यात खरीप पिकांचं मोठं नुकसान झालं। शेतामध्ये पाणी साचल्यानं मका पिकाचं नुकसान झालेलं आहे, तर साठवून ठेवलेला कापूसही खराब झाला। दरम्यान तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। यवतमाळमध्ये सीतादही पूजन करून कापूस वेचणीला सुरुवात झाली आहे। सीतादही पूजनासाठी नवीन कापसाचा पाळणा करून त्यात गोपा निजवला जातो। त्यानंतर नारळ फोडून दही भाताचे बोने शेतात टाकून पूजा पूर्ण होते। चांगलं उत्पन्न मिळावं यासाठी शेतकरी सीतादही पूजन केल्यानंतरच वेचणीला सुरुवात करतात। धुळे शहराला पाणी पुरवठा करणारा नकाने तलाव ओसंडून वाहतोय। त्यामुळे धुळे शहराची पाण्याची चिंता मिटली आहे। वर्षभर पुरेल एवढं पाणीसाठा सध्या नकाने तलावात उपलब्ध आहे। सांडव्यामधून पाणी आता पाझर नदी पात्रामध्ये वाहू लागलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे।